मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास आणि अकाली वृद्धत्व येते. केस पिकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे किंवा अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपाय केले जातात. हे आपणास थांबवायचे असेल तर आज रात्रीपासून सुरू करा, तेही झोपण्याच्या आधी फक्त 5 मिनिटे आधी. आयुर्वेदात अनेक उपचार आहेत ज्यामुळे आपले तन मन निरोगी ठेवू शकतो. यासाठी दरवेळी आयुर्वेद औषध घेतले पाहिजे असे नाही. जर आपण आयुर्वेदिक जीवनशैलीचा आपल्या जीवनात समावेश केला तरी देखील तुम्ही कायमस्वरूपी निरोगी जीवन जगू शकता. आयुर्वेदात भर केवळ जडीबुटीवर नसून आहार विहार वर देखील असतो. आयुर्वेदात तुम्ही जेवण झोपण्याच्या आधी 4-5 तास आधी घेतले पाहिजे, ज्यामुळे झोपेपर्यंत तुमच्या जेवणाचे व्यवस्थित पचन होते व पोट हलके राहते, झोप छान लागते. त्याबरोबर फॉलो करा पुढे दिलेले 2 नियम. हे नियम अगदी फार सोपे आहेत. झोपण्यापूर्वी तुम्ही आपल्या बिछाण्यावर येऊन वज्रासनात बसावे. तुम्हाला असे जमत नसेल तर आपण मांडी घालून सुद्धा बसू शकता, म्हणजे सुखासनात बसावे. योग मुद्रा धारण करावे, म्हणजेच अंथरुणावर हात ठेवावे. अंगठ्यासकट पहिली 3 बोटे जोडून गुडघ्यावर ठेवावीत. दीर्घ श्वसन करावे. निरोगी आयुष्यासाठी दीर्घ श्वसन फार महत्त्वाचे आहे. संथपणे श्वास आत घेणे व बाहेर सोडणे याला दीर्घ श्वसन असे म्हणतात. ही मुद्रा एसी रूममध्ये बसून करू नये. स्वच्छ वायू शरीरात जाणे हे त्यामागचे उद्देश आहे. त्यामुळे हे आसन शक्यतो खिडकीसमोर बसून, गॅलरीमध्ये बसून, गच्चीत किंवा खुल्या अंगणात करावे. ज्यांना हे रात्री करणे शक्य नाही त्यांनी हे सकाळी उठल्यावर दीर्घ श्वसन करावे. पण लक्षात घ्या, रोज 5 मिनिटे दीर्घ श्वसनाचा पुरवठा शरीराला झालाच पाहिजे. तरच तुम्ही ताजेतवाने, निरोगी, उत्साही आणि दीर्घ तरुण दिसू शकाल. दीर्घ श्वसनामुळे आपले आयुष्य वाढते, कारण दैनंदिन जीवनात जे आपण श्वसन करतो ते आपल्या शरीरासाठी अपुरे पडते. शरीराला लागणारा प्राणवायू कृत्रिमरित्या करावा लागू नये यापूर्वी खबरदारी म्हणजे रोजच्या दीर्घ श्वसनाचा सराव होय. आता पाहूया दुसरा उपाय. जर रात्रीच्या वेळी बाकीचे झोपले आहेत, आजूबाजूला त्रास होऊ नये म्हणून टाळी वाजवणे शक्य नसेल तर सकाळी उठून हा प्रयोग करा आणि रात्री दोन्ही तळव्यांना थोडेसे तेल लावा आणि प्रत्येक बोटांना छान मसाज करा. तसे केल्याने आपणास रिलॅक्स वाटते, ताण दूर होतो, झोप शांत लागते, आपली झोप पूर्ण होते. झोप पूर्ण झाल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटते. दुसरा उपाय असा आहे की 5 मिनिटे श्वसन झाले की दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर मारून मोठ्याने टाळी वाजवा. ज्यामुळे तळहातावर स्थिर सर्व ॲक्युप्रेशर पॉईंट सक्रिय होतात आणि शरीरात स्थिर सर्व ॲक्युप्रेशर पॉईंट सक्रिय होतात. शरीरात असलेली पंचमहाभूत सुरळीत कार्य करतात. टाळी वाजवल्याने तणाव आणि मनावरचा ताण कमी होतो आणि शरीर स्थिर रिलॅक्स होते. तर आपण व्यायामाला वेळ नाही असे सबब देऊ नका. झोपण्याआधी 5 मिनिटे अवश्य काढा. दिलेले उपाय करा. ताजे, सात्विक आणि घरचे अन्न सेवन करा. मर्यादित जेवा, मर्यादित झोपा. हळूहळू व्यायामाची वेळ काढा, जेणेकरून श्वसनाच्या उपायाला हातभार लागेल आणि तुमचे वय ओळखणे इतरांना कोडे वाटू लागेल. तरी आपण हे करावे. मग आपण निरोगी राहू शकता.